आजच्याच दिवशी 5 फेब्रुवारी 1948ला 75 वर्षापूर्वी याच विनायक दामोदर सावरकरांना महात्मा गांधींच्या खुनामध्ये आरोपी म्हणून पकडलं होतं. आज अरेस्ट झाली होती. आणि मग तर आज ते जास्त संयुक्तिक आहे त्याबद्दल बोलणं. त्यांची लंगडी बाजू घेण्याचा प्रयत्न करणारे असं म्हणतात की ते विज्ञानवादी होते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या विज्ञानवादी माणसांनी दलितांना शुद्ध करून घेण्यासाठी एक शुद्धी नावाचा यज्ञ काढला होता. अग्निहोत्राचा यज्ञ करायचं, गळ्यात जानवं घालायचं आणि आता हे शुद्ध झाले म्हणायचं. म्हणजे विज्ञानवादी माणूस कर्मकांडाला जन्म घालतो. अजबच विज्ञान आहे. आणि नुसतं कर्मकांडाला जन्म घालत नाही तर ते कर्मकांड केल्याने हा शुद्ध होतो, म्हणजे तो जन्मतः अशुद्ध आहे हे सुद्धा तो मानतो. आणि तरीही याला विज्ञानवादी म्हणायचं. हा विज्ञानवादी माणूस स्वतःच्या भावाच्या मुलाचं लग्न गोपाळ गोडसेच्या मुलीशी विधिवत पद्धतीने लावून देतो, 7 फेरे घेऊन अग्नीच्या भोवती. आणि हा विज्ञानवादी म्हणायचं. त्यामुळे विज्ञानवादाचं जे काही थोतांड आहे ते फक्त काही जणांपुरतं, काही वेळेपुरतं आहे. या माणसांनी असलेली मंदिरं या देशातल्या त्यावेळच्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी उघडली नाहीत. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वेगळं मंदिर सुरू केलं, पतित पावन मंदिर. म्हणजे मुळात त्यांना तुम्ही जन्मतः पतित मानता, जे त्या मंदिरात आल्यानंतर पावन होतील. आणि याला मी विज्ञानवादी म्हणू. निदान मी तरी अशा माणसाला विज्ञानवादी कधीही समजू शकत नाही. कारण हे विज्ञानवाद हेच अशा पद्धतीने थोतांड आहे हे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं. बरं, जे मी आज बोलणार आहे त्या प्रत्येक गोष्टीचा कागदोपत्री लेखी पुरावा माझ्याकडे आहे. मी 22,000 कागद जगभरातल्या वेगवेगळ्या आर्काइव्ज मधून गोळा केलेले आहेत. त्यामुळे या मुद्द्यांबद्दल बेलाशक बाहेर बोला. पुरावे द्यायची जबाबदारी माझी त्या सगळ्यातले. सर्वात पहिले ज्या एका गाण्याने सर्वांना भुरळ घातलेली आहे आणि जे दर वेळेला आपल्याला वारंवार ऐकवलं जातं, ने मजसी ने परत मातृभूमीला. 1906 साली सावरकर ज्या वेळेला लंडनमध्ये शिकत होते त्यावेळेला त्यांचा मोठा भाऊ बाबाराव सावरकर यांचा मुलगा वारला, प्रभाकर. आणि त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सावरकरांनी त्यांच्या वहिनीला एक पत्र लिहिलं त्यांची शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी. आणि त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की मी तुझ्यासाठी एक विरह गीत लिहून पाठवतोय. आणि त्यात त्यांनी हे लिहिलं, ने मजसी ने परत मातृभूमीला. त्यांनी मातृभूमी म्हणण्याचं कारण असं की त्या मृत झालेल्या लहान मुलाची आई त्या मातेच्या भूमीला मला घेऊन जा असं मला आज वाटतंय. आणि म्हणून त्यांनी ते अख्खं काव्य त्या ठिकाणी लिहिलं. याचा आणि अंदमानचा संबंध नाही. त्यांनी भारताला कधीही मातृभूमी म्हटलं नाही. ते कायम भारत या देशाला पितृभूमी असंच म्हणत आले. ते पितृभू असंच म्हणत आले. अत्यंत पुरुषसत्ताक मनोवृत्तीची ती व्यक्ती होती. त्यांनी कधीही भारताला भारत माता म्हटलं नाही. त्यांनी कायम पुरुष पितृभूमी असंच म्हटलं. या देशातल्या नागरिकांची व्याख्या ठरवण्यासाठी ज्या वेळेला त्यांनी एक पुस्तक लिहिलं हिंदुत्व नावाचं 1923 साली. आणि मुद्दाम ते सांगण्याची गरज आहे की 1923 साली हा हिंदुत्व शब्द त्यापूर्वी भारतात कधीही वापरात नव्हता. हा 1923 साली त्यांनी जन्माला घातला. आणि त्यांनी जन्माला घातलेल्या या शब्दाच्या पुस्तकामध्ये, हिंदुत्व या पुस्तकामध्ये लिहित असताना ते पुस्तक त्यांनी टोपण नावाने लिहिलं. आणि ते टोपण नाव होतं एक मराठा. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी या देशातल्या नागरिकांची व्याख्या केली, ज्यात त्यांनी असं म्हटलं की हा देश त्याचाच आहे किंवा तोच भारतीय आहे ज्याची पुण्यभूमी आणि पितृभूमी भारत आहे. म्हणजे त्यांनी ख्रिश्चनांची ही पुण्यभूमी आहे ना, म्हणजे इथली त्यांची मातृभूमी, त्यांची पितृभूमी जरी असली तरी त्यांची पुण्यभूमी ही नाही. कारण त्यांची पुण्यभूमी कुठेतरी दुसरीकडे आहे, भारताच्या बाहेर आहे. मुसलमानांची ही पुण्यभूमी नाही, कारण त्यांचीही पुण्यभूमी कुठेतरी मक्का मदिनाला आहे. बुद्धांची पण ही पुण्यभूमी नाही, कारण त्यांचीही पुण्यभूमी भारताच्या बाहेर आहे. आणि मग हे सगळे भारतीय नाहीत, मग उरलेले जेवढे आहेत ज्यांची ही पुण्यभूमी आहे तेच भारतीय. यात त्यांनी धर्मांतरित मुस्लिमांना किंवा धर्मांतरित ख्रिश्चनांना सुद्धा भारतीय म्हणण्यास नकार दिला.
कारण त्यांनी म्हटलं यांनी धर्मांतर जरी केलेलं असलं तरीही यांची आता पुण्यभूमी मात्र भारताच्या बाहेर आहे. त्यामुळे ही भारतीयत्वाची व्याख्या ठरवली. हे पुस्तक टोपण नावाने लिहिलं आणि टोपण नावाने लिहिण्यामागचं कारण हे की याच्यावरून जर का उद्या प्रचंड आक्रोश निर्माण झाला, जनतेमध्ये रोष निर्माण झाला, तर हे कुठलं तरी मराठ्यांनी लिहिलंय असं सांगून नेहमीच्या सवयीप्रमाणे नामनिराळं व्हायला मोकळे. आणि नेहमीची सवय असं म्हणण्याचं कारण असं की मदनलाल धिंगरांनी ज्या वेळेला लंडनमध्ये कर्नल वायलीचा खून केला त्यावेळेला हे पळून गेले. हे पॅरिसला पळून गेले श्यामजी कृष्ण वर्माच्या बरोबर. ज्या श्यामजी कृष्ण वर्माचे मोदींनी लंडनमध्ये खूप गोडवे गायले आणि सांगितलं की मी पहिला पंतप्रधान आहे जो श्यामजी कृष्ण वर्मांच्या अस्थी भारतात घेऊन आलो. म्हणून थोडंसं श्यामजी कृष्ण वर्मांबद्दल, कारण त्यांचे इंडियन आर्काइव्हमध्ये पॅरिसमधून कागद आणले. श्यामजी कृष्ण वर्मा आणि सावरकरांना घरामध्ये राहायला जागा दिली होती मादाम कामांनी. आणि मादाम कामांच्या घरामध्ये राहत असताना मादाम कामांच्या असिस्टंटवरती श्यामजी कृष्ण वर्मांनी बलात्कार केला म्हणून पोलीस पकडायला आले पॅरिसचे. आणि पॅरिसचे पोलीस पकडायला आले म्हणून ते तिथून पळून गेले. एक लंडनला पळून गेला आणि एक स्वित्झर्लंडला पळून गेला. श्यामजी कृष्ण वर्मांचा स्वित्झर्लंडमध्येच मृत्यू झाला. तिथंच त्याच्या पुढच्या राईट्स ज्या होत्या त्या झाल्या. आणि म्हणून भारताच्या एकाही शहाण्या पंतप्रधानांनी श्यामजी कृष्ण वर्माच्या अस्थी भारतात नाही आणल्या. शहाण्या पंतप्रधानांनी हे पहिलं. आणि हे लंडनला गेल्यानंतर यांना लंडनमध्ये अटक झाली. मदनलाल धिंगरांनी यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या, ज्या मी नाही सांगत, पण ज्या लंडन टाइम्समध्ये छापून आल्या त्या दिवशीचा तो अंकही आपल्याकडे आहे. त्यामध्ये यू आर अ कावर्ड, तुम्ही डरपोक आहात, असं मदनलाल धिंगरा त्यांना बोलला. आणि मग मदनलाल धिंगरांच्या नावाने स्वतःच्या ग्लोरिफिकेशनसाठी खोट्या कहाण्या प्रसृत केल्या की मीच त्यांना पिस्तूल दिलं होतं. मदनलाल धिंगराकडे 2 लायसन्स वेपन होती, त्याच्या स्वतःच्या नावावर लायसन्स होतं. दोन्ही लायसन्सची हत्यारं ही त्यांनी स्वतः विकत घेतलेली होती. लंडनमधल्या 2 सर्वोच्च प्रतिष्ठित अशा रायफल क्लबचा तो मेंबर होता आणि त्या दोन्ही रायफल क्लबचा तो बेस्ट शूटर होता. आणि तो अत्यंत गडगंज घरामधून तिथं आलेला होता. हा मदनलाल धिंगरापर्यंतचा. पण मग मदनलाल धिंगराचा माझा काही संबंध नाही, जोपर्यंत इंग्रज होते. हा त्यावेळचा भाग. त्यानंतर यांना यांच्या आयुष्यातली पहिली शिक्षा या वीरांना 1906 साली लंडनमध्ये एका ब्रिटिश बाईवरती, आणि इंग्रजांचं इंग्लिश इतकं सुंदर, त्यांनी असं लिहिलं की ही इज अरेस्टेड अँड जेल्ड फॉर अटेम्प्टिंग टू ऑफेंड द मॉडेस्टी ऑफ अ ब्रिटिश वुमन. म्हणजे एका ब्रिटिश महिलेचा विनयभंग यांनी केला त्याबद्दल यांना अटक केली. हे इंग्रजांनी अतिशय सभ्य भाषेत लिहिलं, कारण ते लंडन केसचे ते सगळे केस पेपर्स पण मी आणले, चार्जशीट आणि पूर्णच. त्यांनी ॲडमिशन दिली, त्यांनी कबूल केलं आणि त्यांच्या कबुली जबाबामध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलं की त्यांनी काय काय केलं आणि त्यांना काय करायचं होतं. म्हणजे आरोपपत्र दाखल करणारे सभ्य होते. इतक्या विस्तृत स्वरूपामध्ये आरोपीनेच लिहून दिलं की मी काय काय केलं आणि मला काय काय करायचं होतं. तर ती पहिली शिक्षा 1906ची. त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की यांनी 1857च्या स्वातंत्र्य समराबद्दल एक पुस्तक लिहिलं आणि ते खूप खूप सुंदर लिहिलं पुस्तक, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. ते 1857 द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स या नावाने पहिल्यांदा इंग्लिशमध्ये लिहिलं, मग मराठीत 1857चं स्वातंत्र्य समर. आणि मग ते छापायला इंग्रजांनी बंदी आणलेली होती. त्यामुळे ते सावरकरांच्या इंडिया हाऊस या हॉस्टेलमध्ये राहणारा त्यांचा एक मित्र, तो मित्र स्वतःच्या जीवावर उदार होऊन सावरकरांनी पाठवलेली पिस्तुलं आणि या स्वातंत्र्य समराचं मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित हे जीवावर उदार होऊन तो भारतामध्ये घेऊन आला. त्यांनी ते हस्तलिखित प्रत त्यांच्या भावाकडे दिली आणि मग ती हस्तलिखित प्रत पुस्तक स्वरूपात छापून आली. आता तो मित्र कोण हे तुम्हाला माहिती आहे का? कोणी सांगितलं का तुम्हाला? त्या मित्राचं नाव आहे सिकंदर हयात खान. आणि हा सिकंदर हयात खान नंतर पुढे पंजाबचा मुख्यमंत्री झाला. म्हणजे फाळणीच्या आधीच्या पंजाबचा तो मुख्यमंत्री होता आणि शेवटपर्यंत तो फाळणीच्या विरोधात होता. त्याचाही खून केला गेला, कारण हा फाळणीला विरोध करतोय.
पण सिकंदर हयात खानचं नाव भारतापासून लपवून ठेवलं, कारण मग त्यात जीवावरचा धोका मुसलमानांनी पत्करला. ती पिस्तुलं यांनी पाठवलेली भारतामध्ये तो एक मुस्लिम माणूस घेऊन आला, मग मुस्लिमांचा कसं काय द्वेष करायचा असा प्रश्न जनतेला पडू नये, असा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना पडू नये म्हणून ते नावच लपवलं. पण इतिहास कृतज्ञ नसतो, त्यामुळे त्याचं रेकॉर्ड आहे. तर त्यांनी हे इथं आणलं. त्यानंतर त्या पाठवलेल्या ब्राउनिंग पिस्टलमधून अनंत कानेरेंनी कलेक्टर जॅक्सनचा नाशिकमध्ये खून केला. जॅक्सनचा खून झाल्यानंतर खटला चालला, ज्याच्यात यांना लंडनहून अटक करून भारतात परत पाठवलं. बरं, भारतात ते ज्या वेळेला पाठवलं गेलं त्यावेळेला SS मॉरिया, स्टीमशिप मॉरिया, तर ते बोटीचं नाव होतं. SS मॉरिया या नावाच्या शिपमधून ते आले आणि ती शिप मार्सेलिस बंदरावरती फ्रान्सच्या किनाऱ्यावरती मेंटेनन्ससाठी उभी राहणार आहे असं 4 दिवस आधीच तार करून तिथं कळवलं होतं. तर ती बंदरामध्ये ज्या वेळेला बोट उभी राहिली त्यावेळेला पोर्ट होल म्हणतात, बोटीच्या बाजूला स्टीम इंजिन असलेल्या बोटींच्या डेकला, साईडला, वॉलला होल्स असतात आणि त्यातून यांनी उडी मारली. उडी मारल्यानंतर यांच्या पाठोपाठ भगूरहून नेलेले 2 पोलीस कॉन्स्टेबल्स होते. त्यांना यांच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं, यांची ओळख पटवण्यासाठी तिकडे नेलं होतं. त्या दोघांनी पाण्यामध्ये उडी मारली आणि सावरकरांनी स्वतः असं लिहिलेलं आहे की मी 7 मिनिटं समुद्रात होतो, कारण बंदरावरच बोट उभी होती. 7 मिनिट ते फक्त मोकळे होते आणि किनाऱ्यावरतीच त्यांना पकडलं गेलं. किनाऱ्यावरून त्यांना परत आणलं गेलं बोटीमध्ये. त्या 2 सैनिकांना त्याच्याबद्दल बक्षीस दिलं गेलं, 40-40 रुपये त्यावेळेला. आणि ते इनफॅक्ट ते बक्षीसपत्र सुद्धा दिल्लीच्या नॅशनल आर्काइव्हमध्ये आहे. तर ते त्यांना अशा पद्धतीने बक्षीस दिलं. पण भारतात कहाणी काय पसरवली, खवळलेल्या समुद्रामध्ये, खवळलेल्या समुद्रामध्ये मावळलेल्या माणसाने उडी मारली आणि हा 7च मिनिटं समुद्रामध्ये होता आणि लगेच यांना पकडलं. मग दुसरी एक कंडी पसरवली गेली, जी माजी सावरकरांवरचे आर्टिकल प्रसिद्ध झाल्यानंतर एका टेलिव्हिजन डिबेट्समध्ये त्यांच्या भावाचा पणतू तो त्या टीव्ही डिबेटमध्ये मला म्हणे, इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टमध्ये हा मॅटर गेलं होतं की फ्रान्सच्या भूमीवरती ब्रिटिश सैनिक कसे काय अटक करू शकतात. म्हटलं बाबा जरा थांब, जसं काल भाऊंनी सांगितलं की तू फेकायला तयार आहे पण मी झेलायला नाही तयार. इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टची स्थापना 1946 साली दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. आपण जे बोलतो आहोत ते 1910चं बोलतोय बाबड्या. म्हटलं तर कशाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतो. आणि मग ते झाल्यानंतर मग ते गप बसलं. मग आमचं परत त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. पण विषय हा की ती SS मॉरिया भारतामध्ये आली. भारतामध्ये आल्यानंतर मुंबईला किला कोर्ट ज्याला म्हटलं जातं, त्या किला कोर्टमध्ये केस चालली. त्या केसमध्ये यांनी हस्तलिखित जबाब दिला. तो स्टेट आर्काइव्हकडे आहे महाराष्ट्रात, मुंबईला, आणि कॉपी माझ्याकडे पण आहे. आणि त्या